नमस्कार मित्रांनो. आपण अनेक गुलालात नंदी राहिलेले त्यांची मुलाखती घेतो. पण ज्यावेळेस नंदी नवीन खरेदी करतो ज्यावेळेस आपण त्याला प्रयत्न चालू असतात आपले गुलालात राहण्यासाठी, त्या संबंधित आज एक मुलाखत असणार आहे, एक वेगळी मुलाखत. दादा नमस्कार. नमस्ते. तर मला पहिल्यांदा तुमचं नाव सांगा. निलेश पांडुरंग जंगम. हं, मी सध्या राहणार भुईच. हं, आणि आपला हा जो नंदी आहे हं. तो आपला कुडाळ सर्जापूर. बर. माझा मित्र कमी सक्का मोठा भाऊ, हं, आमच्या दोघांचा हा नंदी बाळा म्हणून आहे. हं. त्याची खरेदी कुठून केली? त्याची खरेदी आपली इथलीच आहे, जवळचीच. हं. आणेवाडी टोल नाक्याजवळची खरेदी आहे हं. आपली. ते किसन हवालदार आहेत, बर. त्यांच्या कळपातला हा नंदी आहे. तुम्ही कळपातलं का खरेदी केला वासरू? कळपातलं वासरू म्हणजे हा वासराचा जो पळण्यासाठी लागणारा जो ॲग्रेसिव्हपणा आहे किंवा जे रग म्हणतो आपण अंगात पैलवानासाठी हं. जी लागते ती वासराच्या अंगात असणारी जी धमक हं. ती बघूनच आपण हा वासरू घेतला. काय काय म्हणजे तुम्हाला काय काय दिसलं त्याच्यामध्ये ज्यावेळेस तुम्ही बघायला गेला खरेदी करण्यासाठी? आपण वासरू हा बघितला ना, त्यावेळेस वासरू हा तिथं बांधलेला होता गोट्यात. हं. गोट्यात बांधलेला असताना एखादी गाडी गेली, माणूस गेला तरी हा घोड्यासारखा असा त्याचे कान आत्ता पण तुम्ही बघू शकता. हं. त्याचे असणारे कान, हं. त्याची नजर, हं. त्याचं जे म्हणतो ना पारा, हं. एकदम ॲग्रेसिव्ह. हं. तो बघून आपण घेतला नंदी. कितीला साधारणतः घेतला तुम्ही? हा नंदी आपण काही जास्त पैशाला नाही घेतला. हां. आपण हा नंदी 16,000 रुपयाला घेतला. बर. आता मला त्याच्याबद्दल सांगा की आता तुमच्याकडे आला, किती दिवस झाले तुमच्याकडे 6 आले? महिने झाले. 6 महिने झाले. तिथून किती किती मैदान खेळला तुम्ही आणि काय रिझल्ट आहे? आपली काय 2 मैदान झाले. बरं. हे दुसरंच मैदान आहे. हां. पहिल्या मैदानात टाकाटाकीत मार खाल्ला, हां. 2 नंबरला उतरली. हं. आज पण मार खाल्ला आम्ही, पण वासरू चांगला पळाला आणि तो पळणार पुढं आम्हाला माहिती आहे. हं. म्हणून आम्ही प्रयत्न चालू आहेत आमचे. हं. करेल काहीतरी तो मोठा धमाका करणार. त्यासाठी तुम्ही कोणते कोणते प्रयत्न करत आहात आता सध्या? प्रयत्न म्हणजे त्याला खुराक, हं. त्याला जास्त आपण काय इतरांसारखी पवनी वगैरे आपण काय त्याला देत नाही. हां. पण त्याला चालवणं, हां. फेरे म्हणा हां. चालू असतं. या 2 मैदानात तुम्ही खेळला, त्याच्यामध्ये काय दिसून आलं तुम्हाला, म्हणजे पायामध्ये काय दिसून आलं? म्हणजे आम्ही पहिल्यांदा रेसर टाकली एकदा, त्यावेळेला कसं पहिलीच वेळ होती त्यामुळे त्याला काय समजत नव्हतं. पहिल्यांदा आम्ही त्याला मैदानात काढल्यानंतर त्याला खालनं उठायचं कळत नव्हतं. हं. त्यानंतर आज त्याला पळाला, खालनं वासरू आमचा चांगला गेला. हं. अजून त्याला हळूहळू जसे जसे फेरे पडतील बैलात पडेल तसं तसं त्याला अजून प्रगती होत राहणार आहे. त्याची तालीमच आहे म्हणायला काय हरकत नाही, अजून तो बच्चा आहे. हां. त्याची प्रॅक्टिस कशी घेताय तुम्ही आता? प्रॅक्टिस म्हणजे काय असंच चालू आहे. हं. किती महिन्याचा आता साधारण? 16 महिन्याचा आहे. 16 महिन्याचं आहे. मित्रांनो तुम्ही बघू शकाल, कोणालाच हात लावून देत नाही. कोणाला हात लावून देत नाही, पण तो खूप छान आहे. हां. हात लावून देत नाही, त्याच्या ती म्हणा ॲग्रेसिव्हपणा आहे सगळं आहे, पण त्याला कळतं सगळं. हं. आत्ता पण तो छान पळाला. हा शेजारीच आपले नंदी आहे, शाहीर म्हणून, त्याच्याबरोबर पळाला. हं. खालनं खूप छान गेला बैल आज. हां 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 हां. मित्रांनो तुम्ही बघू शकाल, काय नाव म्हटलं? बाया. बाळ्या. हे नाव कसं ठेवलंय? आमच्याकडे मोठा बैल होता, तुम्ही मला टी शर्टवर दिसत असेल. हं. आमचा बैल म्हणजे आम्ही त्याच्या पुढे असं लहान बाळासारखं दिसायचं. हं. आणि तो गेल्यानंतर तो आजारपणात गेला, त्यानंतर आम्ही हा आणला म्हणून हा आमचा बाळ आहे. हं. हा आमचा बैल विष्णू सर्जापूर. कुठला? हा हा वाला. हा टी शर्टवर आहे तो. हं. त्याच्या नावानं आपण बैल पळावतो. गाडी कोणाच्या नावावर पळते आता? विष्णू ग्रुप सर्जापूर. त्यांच्या या नावावर. तुम्ही काय काय करता आता सध्या? सध्या काय नाही, आपलं शेती हं. आणि हा नाही, हं. बाकी दुसरं काय नाही. याचं आता 2 मैदानं झालं. कोणत्या कोणत्या मैदानावर उतरवलेलं? परवा आपण अंगापूरला खेळलो. बर. हा तिथे आमच्या मित्रांचाच बैल होता. हा. तिथं आपण 2 नंबरला उतरलो, टाकाटाकीत मार खाल्ला. हं. आज हे पण आपले मित्र आहेत निकमवाडीचे, हं. त्यांचा आहे शाहीर म्हणून. बर. हा इथं पण गाडी चांगली पळाली. 1 नंबर तास कडं नव्हती गाडी, हं. त्यामुळे जरा पुढं थोडंसं प्रॉब्लेम झाला. जिंकल्यानंतर आपण आनंदित असतोच, हो असतं. पण हारल्यानंतर म्हणजे आपल्याला अपयश भेटतंय, त्यामध्ये काय अनुभव आला तुमचा? काय शिकून जातं अपयश?
अपयश आम्हाला खूप काही शिकून जातं की अजून आपल्याला तयारी केली पाहिजे, अजून आपल्याला काहीतरी बदल केला पाहिजे, आपलं चुकतंय कुठं काय कुठं या गोष्टी आपल्याला शिकायला मिळतात. समजा जर आपल्याला पहिल्याच प्रयत्नात जर यश मिळालं की आपण हुरळून जातो. हुरळून गेल्यानंतर ना आपल्या चुका आपल्या लक्षात येत नाहीत किंवा आपल्या प्रगतीला खूप अडथळे येतात. आम्हाला आत्ता जरी अडथळे आले तरी आमच्यासाठी ती चांगली गोष्ट आहे. कारण आम्हाला पुढं भविष्यात अजून भरपूर काय करायचं आहे ते आम्हाला आता शिकायला मिळते. जर आम्हाला लगेच थोड्या प्रयत्नात जर यश मिळालं तर आम्हाला त्या गोष्टी शिकता येणार नाहीत आणि त्या गोष्टी आम्हाला कोण सांगू शकत नाही. जरी सांगितल्या तरी आम्हाला ते लक्ष जाणार नाही आमचं तेवढं त्या गोष्टी. बरोबर. आता हा मैदानावरचा खर्च तुम्ही कसा मॅनेज करता, काय करता तुम्ही दुसरं काय नाही, आपलं शेतीच्या ह्याच्यातून किंवा बाकी मग इकडं कोणाकडे कामं गेलं त्याच्यातून किंवा घरचे आपल्याला देतात. घरच्यांनाही आवड आहे, घरच्यांच्याही सपोर्टने हा खेळ चाललाय आपला. वडील वगैरे करतात. काय सांगाल, हा नाद परवडतो का? हा नाद परवडत नाही, पण आमचे एक स्वप्न आहे. प्रत्येकाचं स्वप्न असतं मी मोठा बिझनेसमॅन व्हावं. आम्हाला मोठं बैलगाडी मालक आहे, आमचं स्वप्न आहे. त्याच्यासाठी दडपण बाकी. आता कोणत्या खांदी पोहतो? दोन्ही खांदी पोहतो. दोन्ही खांदी. त्याची प्रॅक्टिस कोणाबरोबर घेता तुम्ही? त्याची प्रॅक्टिस नाही काय, असेच आपलं मैदान जे पायऱ्याला आपण बैल घेऊ तयार चालू असतं. काय सांगाल, हा जो नाद आता तुम्ही टिकवलाय आणि नाद आता तुम्ही हा पुढे चालू ठेवताय, या नादाविषयी काय सांगाल? बैलगाडीचा नाद कसा आहे? नाद हा खूप चांगला आहे, फक्त प्रत्येकानं तो जोपासला पाहिजे. आता सगळे बिझनेस म्हणून किंवा पैसा कमवायचा ह्या दृष्टीने या नादाकडे बघतात. तो न बघता हा आपला पारंपरिक नाद आहे आणि नाद म्हणून जर खेळला तर हा नाद खूप चांगला आहे. संबंध जोडतो, नाव होतं, एकमेकांची ओळख होते, जी नसलेली नाती किंवा अनोळखी माणसांची ओळख करून दिली जाते, संबंध जोडले जातात, असा हा नाद आहे. आता तुमच्याकडे पहिला कुठला नंदी होता म्हणला तुम्ही? विष्णू. तो किती दिवस मैदानात होता? तो बैल आपल्याकडे 4 वर्ष होता. 4 वर्ष. कोणती मैदानं गाजवली त्यानं? हा म्हणजे आपल्याकडे बंदी बसून होता. त्याच्यानंतर हा कोरेगाव मैदानामध्ये पण बंदी उठल्यानंतर जे मैदान झालं त्या मैदानात इथंच घरचाच आदत वासरू घेऊन त्यानं गट पास केला. त्याच्यानंतर बरेच भोर भागातील मैदान मला परत मुंबईला बिनजोडला पण तो 2 वर्षापूर्वी म्हणजे अख्खा सीझन एकही गाडी त्यानं मार खाल्ली नव्हती. एवढा तो पळत होता. मुरबाड त्या भागामध्ये तो पळत होता. आता बैलगाडीचा नाद जोपासणं म्हणजे एकट्याचं काम नाही. तुमच्या सोबतीला कोण कोण असतं? माझ्या सोबतीला मला सुरुवातीलाच मला म्हणलं की माझा मित्र भाऊ संदेश मोहिते, तो आणि मी दोघं मिळून राहणार. चालेल मित्रांनो, तुम्ही बघू शकता बाया. गाव कुठलं म्हणलं? कुडा, सर्जापूर. बघू शकता मित्रांनो, बाया कुणाला समोरून देत नाही. जाऊन बघता काय एकदा? बघू शकता भरपूर करंट आहे त्याच्यामध्ये आणि मला आशा आहे की नक्कीच तो तुमचं नाव करेल. दादा खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. आणि पुढच्या वाटचालीस पण तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.